साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर आणि सिद्धा पाटील स्मृती समितीच्या संयुक्त विद्यमाने नटवर्य बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात नाट्य समीक्षक निशिकांत ठक्कर आणि डॉक्टर माधवी रायते यांचा उद्योजक बिपिनभाई पटेल, सुमित फुलमावडी, ॲडव्होकेट RS पाटील, आनंद खरबस, अशोक किल्लेदार, शांता यडमकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार मूर्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शाखा सोलापूर आणि सिद्धा पाटील स्मृती समितीने केलेल्या सन्मानास उत्तर देताना सत्कार मूर्ती म्हणाले, मायबाप हे आपल्या नाट्यरसिकांसाठी बालगंधर्वांनी वापरलेलं संबोधन होतं। विवेकानंदांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स वगैरे म्हटलं ते गाजलं, पण आपल्या प्रेक्षकांसाठी मायबाप हे इतकं जवळचं आणि इतक्या नात्याचं संबोधन एका कलावंतांनी वापरलं, ही फार मोठी मौल्यवान गोष्ट आहे संस्कृतीच्या दृष्टीने। आणि अशा बालगंधर्वांचा स्मृतिदिन आपण साजरा करतो, आठवण करतो त्यांची, ही पण आपली एक सांस्कृतिक गरज आहे असं मला वाटतं। कारण बालगंधर्व हे काही एक व्यक्ती नव्हती, ते एक प्रतीक झालेलं आहे। ते आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं, नाट्यप्रेमाचं आणि एकूणच आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये जे काही मौल्यवान आहे त्याचं एक प्रतीक बालगंधर्वांना, बालगंधर्व हे नाव एका बालगंगाधरांनी दिलं आणि ते अजरामर झालं। ते आपण अजून सांभाळतो आहोत आणि खास सोलापुरात सांभाळतो आहोत, हे अगत्याचं आहे। दरम्यान सत्कार सोहळ्यानंतर सोलापुरातील ज्येष्ठ गायक प्रशांत देशपांडे, डॉक्टर संध्या जोशी, नितीन दिवाकर यांच्या नाट्यसंगीत गायनाच्या कार्यक्रमाने मैफिल रंगली होती। यावेळी नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर, रसिक, श्रोते उपस्थित होते।